महाराष्ट्रातील गटप्रवर्तक महिलांच्या कंत्राटीकरणाच्या समस्या हा आजचा विषय आहे। आम्ही आता पूर्णपणे असं समजतोय की गटप्रवर्तक महिला ह्या पूर्णपणे कंत्राटी आहेत, परंतु मागणी मात्र अशी केली जाते की गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ द्या। खरं म्हणजे या मागणीबद्दलच महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांनी एक ठोस भूमिका आपली तयार केली पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 2005 साली राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असं नाव होतं। 2013 सालानंतर ते राष्ट्रीय आरोग्य अभियान करून त्यामध्ये शहरांचा समावेश केलेला आहे। 2005 सालापासून 2024 सालापर्यंत म्हणजे जवळजवळ 19 वर्षे पूर्ण होत आहेत। आणि या संपूर्ण कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाचे असे अनेक निकाल आहेत की कुठल्याही पदावर जर 2 वर्षापेक्षा जास्त वेळ काम केलेलं असेल आणि प्रत्येक वर्षाला जर 240 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केलेलं असेल तर त्यांना कायम केलं पाहिजे किंवा ते कायम करण्याचा हक्क मागू शकतात। सुरुवातीपासून गटप्रवर्तकांनी असं करू नये म्हणून 11 महिन्याला 2 दिवसाचा तांत्रिक ब्रेक दिला जातो आणि पुनर्नियुक्ती केली जाते। खरं म्हणजे हा प्रकार सगळ्यात 27,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल सुद्धा केला जातो। आणि मी असं म्हणतोय की तुम्ही कंत्राटी आहात, कारण काय पूर्णपणे कंत्राटी आहात। अनेक जिल्ह्यांच्या मध्ये इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच गटप्रवर्तकांची नावे लिहून ते सुद्धा कंत्राटी आहेत, त्यांच्या सेवा सरती एकसारख्या दिलेल्या आहेत। त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन ज्या नेमणुका केलेल्या आहेत त्यावेळी सुद्धा इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा सरती अलग आणि गटप्रवर्तकांना अलग असं काही झालेलं नाही। त्यामुळे त्या पूर्णपणे कंत्राटी आहेत। परंतु हा जो गटप्रवर्तक महिलांचा महाराष्ट्र शासनाने जो विश्वासघात केलेला आहे, किंबहुना आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने खरं म्हणजे ही कंत्राटी पद्धत सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये संपवून सर्वांना कायम करणं आवश्यक होतं। सुप्रीम कोर्टाने काही राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत आणि अनेक राज्यांच्या मध्ये त्यांना कायम करण्याचा निर्णय झालेला आहे। महाराष्ट्र हे नाव मोठं आणि लक्षण खोटं असलं सरकार आहे, नावालाच पुरोगामी आहे। आणि यांनी या वरच्या सगळ्या झारीतल्या शुक्राचार्यांनी पहिल्यापासून या अधिकाऱ्यांनी कारस्थान करून मंत्र्यांना त्यांच्या मागे फरफटत यायला लावलेलं आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या चुकीच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यामुळे महाराष्ट्र शासन 2005 सालापासून 2018 सालापर्यंत त्यांनी कधीही कामगार संघटनांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही। त्यांना कंत्राटी करा म्हणून ही मागणी त्यांनी कधीही समजून घेतलेली नाही। त्याच्यानंतर ज्यावेळेस सर्व कामगार संघटनांची कृती समिती तयार झाली आणि कृती समितीच्या सर्व निवेदनाला जे उत्तर दिलेलं आहे त्याच्या आधी आम्ही एक महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना जे निवेदन दिलेलं होतं 2018 मध्ये, त्या निवेदनामध्ये या संदर्भातला उल्लेख केलेला होता की हे कंत्राटी आहेत। आम्हाला त्यांनी असं उत्तर दिलेले आहे की कंत्राटी कर्मचारी जे गटप्रवर्तक आहेत ते कामावर आधारितच काम करतात आणि अशी स्थिती होती 2020 सालापर्यंत त्यांना फक्त प्रवास भत्त्यावर काम करायला लागत होतं, त्यांना मानधन मात्र महाराष्ट्र शासन काहीही देत नव्हतं। ही स्थिती होती, दारुण अवस्था होती। आम्ही त्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही फक्त प्रवास भत्त्यावर गटप्रवर्तकाला राबवून घेताय, बरोबर नाही, हा महिलांच्यावरचा अन्याय आहे। आणि मग ऐकून घेऊन ज्यावेळेस पहिला 2019 मध्ये संप झाला सप्टेंबरमध्ये, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी जी आहे त्याची मीटिंग जून 2020 मध्ये झाली आणि त्या मीटिंगमध्ये गटप्रवर्तक महिलांना प्रवास भत्त्याशिवाय 3,000 रुपये वाढ देण्याचा निर्णय झाला। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 21 साली परत 1,200 रुपये वाढले, त्याच्यानंतर 500 रुपये वाढले, त्याच्यानंतर 2022 मध्ये 1,500 रुपये वाढले। अशा पद्धतीने 6,200 रुपये हे गटप्रवर्तकांना मानधन मिळतं आणि त्यांना प्रवास भत्ता स्वतंत्र मिळतो।
हे 2020 सालापासून घडत असताना 2020 सालापासूनच गटप्रवर्तक महिलांच्यावर अन्यायाला सुरुवात झाली. त्यांनी 2020 सालामध्ये जो PIP भारत सरकारकडे पाठवून दिला त्यामध्ये गटप्रवर्तकांना वगळण्यात आलं आणि इतर सर्व कॅटेगरीमधले कंत्राटी कर्मचारी जे आहेत 27,000 त्यांचं मानधन जे आहे ते दुप्पट करण्यात आलं. आणि इतकंच नव्हे तर त्याच्यानंतरची प्रक्रिया गटप्रवर्तकांना वगळून अशी सुरू झाली की त्यांचं समायोजन करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गटप्रवर्तकांचा समावेश नव्हता. त्याच्याबद्दलच्या बैठका झाल्या आणि चर्चा होत आली. दरम्यान ज्यांना यामध्ये घेतलेलं नव्हतं असे 40 गावांमधले काही डाटा ऑपरेटर्स ड्रायव्हर्स यांनी हायकोर्टमध्ये मुंबई हायकोर्टमध्ये केस दाखल केली आणि त्या मुंबई हायकोर्टचा निकाल जून 2022 मध्ये लागला आणि त्याने असं सांगितलं की हे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांना उमादेवी केसचा निकाल विचारात घेऊन आणि ज्यांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा असा महाराष्ट्र शासनाने निर्णय केला. परंतु सरळ केला नाही तो. त्याच्यामध्ये सुद्धा तिढेबाजी करण्यात आली. त्याने असं सांगितलं की दरवर्षी आम्ही 33% हे कंत्राटी कर्मचारी आरोग्य सेवेमध्ये भरती करू. 64,000पेक्षा जास्त रिक्त पदे फक्त आरोग्य खात्यामध्ये महाराष्ट्रात 3 वर्षामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी भरती केली जाणार आहेत. कायमस्वरूपी त्यांना समायोजन केलं जाणार आहे. यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश नाही. हे अत्यंत उद्वेगजनक आणि अत्यंत चीड आणणारी बाब आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तक महिलांनी जो पहिला उद्रेक केला फक्त गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यावर आणि तो होता 3 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये जे आरोग्य भवन आहे राष्ट्रीय आरोग्य भवनची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगाच्या 8व्या मजल्यावर 400 महिलांनी ठिय्या आंदोलन करून त्यांनी असा सवाल केला की कुठं इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्समध्ये आणि आमच्या ऑर्डर्समध्ये फरक आहे ते दाखवा. अधिकारी फरक दाखवू शकले नाहीत. त्यामुळं त्यानंतरच्या मीटिंगमध्ये दबाव आला आणि धीरज कुमारनी आता जे अभियान संचालक आहेत त्यांनी भारत सरकारला कळवून टाकलेलं आहे की यांना सुद्धा कंत्राटी कर्मचारी समजले पाहिजेत आणि त्याचा लाभ दिला पाहिजे. त्याचबरोबर 6,200 रुपये जी मानधन वाढ होती ती 10,000 रुपये करण्याचा सुद्धा त्या बैठकीमध्ये निर्णय झाला. आणि हे जे 2 निर्णय लक्षात घेऊन आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा जो संप होता तो संप मागे घेण्यात आला. आता परत एकदा आपण संप केलेला आहे ज्याचा शासन निर्णय शासनाने अजून केलेला नाही. पण दरम्यान सारखी निवेदनं देऊन महाराष्ट्रभर त्यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये आशा आणि गटप्रवर्तकांच्या विषयाबद्दल विषयपत्रिकेवर विषय घेतलेला आहे आणि ती मीटिंग ज्यावेळेस होईल त्याचा निर्णय होईल. दरम्यान संप सुरू आहे आणि या 22 तारखेला सोमवार आहे, 23 तारखेला मंगळवार आहे आणि ती मीटिंग होणार आहे की नाही हे श्रीराम आम्हालाच माहीत आहे, बाकी कोणाला माहीत आहे असं वाटत नाही. तरी काही येणाऱ्या रामराज्यामध्ये त्यांनी या महिलांच्या प्रश्नाकडे बघावं अशी आमची इच्छा आहे. तर ती मीटिंग कधी होईल आज आपण सांगू शकत नाही. साधारणपणे आठवड्यातून एकदा मीटिंग होत असते तर त्याची आपण प्रतीक्षा करीत आहोत. परंतु या निर्णयाचा आणि गटप्रवर्तकांच्या समायोजनाचा काही संबंध नाही. समायोजन करावा असा काही या चर्चेमध्ये संपामध्ये निर्णय झालेला नाही. उलट आता आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही कंत्राटी म्हणायचंच नाही, आम्ही कंत्राटीच आहोत आणि आमचं समायोजन करा असं म्हणायला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये जी अडचण आहे की प्रत्येक जिल्ह्यातून ज्यावेळेस या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या याद्या जातील ज्यांची 10 वर्षे पूर्ण झाली आहेत त्याच्यामध्ये गटप्रवर्तक महिलांचा समावेश असायलाच पाहिजे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानाला सार्वजनिक आरोग्य खात्याकडून 2 महिन्यापूर्वीच आदेश केलेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची 10 वर्षे पूर्ण झालेली असतील त्यांची नावे कळवा. 2 महिने झाले तरी सुद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियानाने नावे कळवलेली नाहीत.
आणि त्यांच्याकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे। त्याचं एक मुख्य कारण असं आहे की मी नाही आरोप करत, परंतु शिवसेनेचे खासदार जे आहेत संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की 200 डॉक्टरांच्याकडून प्रत्येकी 2 लाख रुपये गोळा केलेले आहेत, त्यांचं समायोजन करतो म्हणून त्याची चौकशी करा असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला प्रत्येक जिल्ह्यामध्ये या 27,000 कामगारांच्यापर्यंत एजंट पोहोचलेले आहेत आणि ते एजंट असं सांगतायत की जे 2.5 लाख रुपये देतील त्यांनाच आम्ही परमनंट करू, समायोजन त्यांचंच होईल, अन्यथा कुणाचं होणार नाही। तर हे सगळं भयानक आहे आणि हे खरंही नाही, असं होणार नाही, कारण हे 2.5 लाखाची यादी त्यांना घुसवता येणार नाही। जे देणार नाहीत आणि ज्यांची सेवा ज्येष्ठता आहे त्यांना डावलता येणार नाही, कारण मुंबई हायकोर्टचा निकाल आहे याबद्दल आणि त्याबद्दल आता आम्ही आतापासूनच ज्या याद्या तयार करत आहेत त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांची नावं घातली पाहिजेत अशी मागणी केलेली आहे। सुरुवातीलाच आम्ही 800 पेक्षा जास्त गटप्रवर्तकांची नावे सार्वजनिक आरोग्य विभागाला कळवलेली आहेत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाला कळवलेली आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे ईमेलद्वारे की प्रत्येक जिल्ह्यातून जी यादी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे 10 वर्ष पूर्ण झाले ती येणार आहे, त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश असला पाहिजे। त्याच्याबद्दल त्यांच्याकडून त्या ईमेलला काहीही उत्तर आलेलं नाही, तर यासाठी आपल्याला मुंबईत जाऊन धडकावं लागणार आहे। त्यामुळे हा संप जो सुरू आहे हा संप महाराष्ट्र सरकारने आपल्यावर लादलेला आहे। लोकसेवक म्हणून त्यांची जबाबदारी आहे, निदान त्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला पाहिजे। तानाजी सावंत यांनी 1 नोव्हेंबर रोजी घोषित केलेलं आहे की आशा आणि गटप्रवर्तकांच्या संदर्भामध्ये मानधनवाढ केली जाईल आणि तो त्यांचा विषय त्यांनी मंत्रिमंडळामध्ये अजूनही मांडलेला नाही किंवा मंत्रिमंडळामध्ये मांडण्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही, कारण हे महाराष्ट्रात जे सरकार आहे ते 3 तोंडी सरकार आहे। एक अधिकृत भाजप पक्ष आहे, 2 अनधिकृत पक्ष आहेत। ते पक्षाचे खरे आहेत का खोटे आहेत याच्याबद्दल सध्या सुप्रीम कोर्टामध्ये वाद चालू आहे। त्यामुळे त्यांच्या खुर्च्या ठिकाणावर नाहीत, त्या खुर्च्या सगळ्या डगमगलेल्या आहेत। त्यामुळे महिलांचा इतका तीव्र प्रश्न असून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। 3 विभागांनी संघर्ष केलेला आहे, आशांनी संप केलेला आहे, चालू आहे, अंगणवाडीचा संप चालू आहे, काम बंद आंदोलन 27,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेलं होतं आणि या 3 प्रश्नांच्या बाबतीमध्ये हे सरकार काहीही भूमिका अधिकृतरित्या घ्यायला तयार नाही। त्यामुळे या महिलांच्या मधला 3 लाख महिलांच्या मध्ये असंतोष वाढत चाललेला आहे। त्यामुळे आता मुद्दा असा आहे की हा जरी संप चालू असला लवकर मिटावा अशी आमची इच्छा आहे। त्या सरकारने निदान त्यांनी दिलेल्या शब्दांची जाण ठेवावी, त्याच्याशी प्रामाणिक राहावं आणि झालेले निर्णय त्यांनी घ्यावेत। महाराष्ट्र शासनाने त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि त्यामुळे की याबरोबरच आपल्याला समायोजनाच्या प्रश्नाकडे आतापासूनच जोरदार चढाई केली पाहिजे आणि त्याची सुरुवात आता आम्ही गुगल फॉर्मद्वारे एकत्रच आमच्याकडे 875 महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांची यादी, नाव, पत्ता, वय, कामाचं स्वरूप, किती वर्षे काम करतायत, कामाला लागलेली तारीख इत्यादी सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या पूर्ण करून आम्ही महाराष्ट्र शासनाला त्या सर्व माहिती सह पाठवलेला आहे। त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते काम करीत आहेत। तर आम्ही हे करीत असताना गटप्रवर्तकांच्याकडून काहीही रक्कम पैसे घेतलेले नाहीत, परंतु ही बाब कायदेशीर बनवण्यासाठी, ही बाब गंभीरपणे विचारात घेण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहेच। आम्ही जे काम करतो, संघटना म्हणून काम करतो, हे कामगारांच्या महिलांच्या वर्गणीमधून काम करतो। आमच्याकडे उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही, म्हणून किमान ह्या गुगल फॉर्म भरलेल्या सर्व महिलांनी माझ्या मोबाईल नंबरवर किंवा सुमन पुजारी यांच्या मोबाईल नंबरवर
₹200 गुगल पेमेंट करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9960 499 366 9960499366। सुमन पुजारींचा नंबर आहे 8087 122 839। तर आपण हे करावं। आपण नाही केलं तरी सुद्धा आम्ही तसोबरी मागे हलणार नाही आणि अशा पद्धतीने मी आपल्या समोर या प्रश्नांची स्पष्टता मांडलेली आहे। हा खूप आणखीन गुंतागुंतीचा विषय आहे, संघर्ष करण्याचा विषय आहे। एका बाजूला सैतान घुसलेले आहेत समायोजनाच्या प्रश्नाचा विचका करण्यासाठी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अन्नामध्ये माती घालवण्याचे उद्योग काही मुंबईतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत। तर हे सगळं उधळून लावून जेवढ्या काही गटप्रवर्तक आहेत त्या सर्वांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच समजून निर्णय व्हायला पाहिजे। आज जरी वेतनामध्ये फरक असला तर इतर सेवा शर्तीमध्ये कसलाही फरक नाही आणि त्याच्या तयारीला आपण लागूया। आणि मी आपल्याला परत एकदा विनंती करतोय की किमान आपण आर्थिक सहाय्य जे आहे संघटनेस महाराष्ट्रातून द्यावं अशी आपल्याला विनंती आहे। मी कॉम्रेड शंकर पुजारी, अखिल भारतीय आयटक आशा गटप्रवर्तक फेडरेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे। तसाच मी महाराष्ट्र आयटक कामगार संघटनेचा राज्य सचिव आहे आणि या युनियनचंही काम करतो। तर हे जे कॉम्रेड शंकर पुजारी नावाचं यूट्यूब चॅनल आहे ते आपण मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा, मोठ्या प्रमाणात ते फॉरवर्ड करा, लाईक करा। कारण ज्या प्रमाणात 3900 गटप्रवर्तक आहेत त्यांच्या निम्म्या संख्या इतके सुद्धा आज जे काही मी गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर यूट्यूबवर भाष्य केलेलं आहे त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही। तरी आपण प्रतिसाद द्यावा ही परत एकदा आपल्याला विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करत आहे। धन्यवाद।